नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय-बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्न मधील प्रिन्सिपल्स अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड हा विषय ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. त्यामुळं परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. चला तर मग सुरुवात करूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्सकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल्स अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्काची होणार आहे. यासाठी टाईम ड्युरेशन 3 तासाचं असणार आहे. 70 पैकी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही या विषयात पास होऊ शकता. या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे, ती मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून असेल. आपणाला ज्या लँग्वेजमधून परीक्षा द्यायची, ती लँग्वेज आपण या ठिकाणी उत्तर लिहिण्यासाठी सिलेक्ट करू शकता. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये काही इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ज्यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन आहे, ज्याला क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असं म्हणूया, तर या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपल्याला समोर दिसेल. यामध्ये टोटल 6 प्रश्न असणार आहे. त्यातील पहिला प्रश्न हा फिल इन द ब्लँक्स असतील. यामध्ये तुम्हाला टोटल 6 फिल इन द ब्लँकची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स देण्यात आलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर आधारित असेल. तो 18 मार्काला राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2nd वर असेल. त्यासाठी देखील 18 मार्क असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 5 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर 18 मार्काला विचारला जाईल. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मध्ये टोटल 4 ते 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. त्यासाठी 10 मार्क्स आहे. बघा प्रश्न क्रमांक 1 ला 6 मार्क आणि प्रश्न क्रमांक 6 ला 10 मार्क असे मिळून 16 मार्क या ठिकाणी होतात. तर क्वेश्चन 2, 3, 4, 5 यापैकी कोणतेही 3च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, म्हणून 18 त्रिक 54 मार्क त्या ठिकाणी होतील आणि 16 असे मिळून टोटल 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th या ठिकाणी कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघूया. पहिल्याच टॉपिकवरचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डिफाइन द टर्म ऑफ मॅनेजमेंट, एक्सप्लेन इन डिटेल्स देअर इम्पोर्टन्स किंवा कधी-कधी तुम्हाला इम्पोर्टन्स आणि फंक्शन असा दोन्हीही एकत्रित प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे मॅनेजमेंटची डिफाईन टर्म करायला तुम्हाला 4 मार्क किंवा 2 मार्क आणि इम्पोर्टन्स आणि फंक्शन्सला तुम्हाला प्रत्येकी 7-7 किंवा 8-8 मार्क विचारले जाऊ शकतात. या पद्धतीने 18 मार्काचं स्वरूप राहील. म्हणजे तुम्ही डेफिनेटली हा प्रश्न तयार करून ठेवा, की व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापनाचे महत्त्व आणि व्यवस्थापनाची कार्ये. ओके. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द मॅनेजमेंट ॲज अॅन आर्ट, सायन्स, प्रोफेशन अँड ए सोशल सिस्टम. म्हणजे हे तुम्ही स्पष्ट करा, अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जाईल. म्हणजे व्यवस्थापन ही कला काय आहे? शास्त्र काय आहे? ओके. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. माझ्या मते हा 3 नंबरचा प्रश्न एवढा काही इम्पोर्टन्स नाहीये. पण 1 नंबर चॅप्टरवरचा तुम्हाला हा 1 आणि 2 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तुम्ही इम्पोर्टन्स आणि फंक्शन हे डेफिनेटली तुम्ही करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, डिफाइन द टर्म ऑफ प्लॅनिंग, एक्सप्लेन द स्टेप्स इन प्लॅनिंग. ओके. म्हणजे नियोजन म्हणजे काय? नियोजनातील विविध जे काही टप्पे किंवा पायऱ्या आहेत, त्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. त्यानंतर याच टॉपिक रिलेटेड पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स फॉर्म्स अँड टाइप्स ऑफ प्लॅनिंग. ओके. म्हणजे कधी-कधी तुम्हाला प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅनिंगच्या स्टेप्स, प्लॅनिंगचे टाइप्स हा पण एक डायरेक्ट 18 मार्काला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग. ओके. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो चॅप्टर नंबर 2 वरच आधारित विचारला जाणारा आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक नंबर 3 वर आधारित प्रश्न, डिफाइन द टर्म ऑफ ऑर्गनायझिंग, एक्सप्लेन द प्रोसेस एंड प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझिंग. ओके. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन डिफिकल्टीज इन डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. नंतर एक्सप्लेन इन डिटेल्स नीड अँड इम्पोर्टन्स ऑफ स्टॉपिंग.
हा पण एक महत्त्वाचा प्रश्न जो चॅप्टर नंबर 3 वरच आधारित आहे, तो पण एक चांगला करून ठेवा. एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहे, म्हणजे चॅप्टर नंबर 3 वर तुम्हाला कोणता जास्त महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो म्हणजे ऑर्गनायझिंग, त्याच्या प्रोसेस एंड प्रिन्सिपल. ओके. त्याच्यानंतर हा एक 7 नंबरचा 9 नंबरचा प्रश्न आहे. एक्सप्लेन इन डिटेल्स नीड अँड इम्पोर्टन्स ऑफ स्टाफिंग. ओके. आणि त्यावरच आधारित दुसरा प्रश्न आहे. एक्सप्लेन द सोर्सेस अँड मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट. म्हणजे हे 3 प्रश्न तुम्ही चॅप्टर नंबर 3 वर आधारित करून ठेवायला हवेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 वर आधारित प्रश्न डिफाइन द टर्म ऑफ मोटिव्हेशन, एक्सप्लेन इट्स इम्पोर्टन्स. त्यानंतर पुढचा आहे एक्सप्लेन टेक्निक्स अँड इम्पोर्टन्स ऑफ डिरेक्शन. हा पण एक महत्त्वाचा चॅप्टर नंबर 4 वर आधारित आहे. तर चॅप्टर नंबर 4 वर आधारित आणखीन एक ब्रॉड क्वेशन जो असा देखील विचारला जाईल. डिफाइन द टर्म ऑफ कंट्रोलिंग, एक्सप्लेन देअर नीड्स, प्रोसेस अँड टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग. ओके. हा चॅप्टर नंबर 4 वर आधारित जो क्वेशन नंबर 5 ला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या पद्धतीने टोटल तुम्हाला क्वेशन नंबर 2 पासून तर 5 पर्यंत जे काही 4 प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्हाला मी जवळ-जवळ 12 प्रश्न दिलेले आहेत. कोणते महत्त्वाचे, कोणत्या टॉपिक वाईज एक विचारल्या जाण्याची शक्यता आहे, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. महाविद्यालय वाईज याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. आता शॉर्ट नोट्स कोणाला कोणकोणते विचारल्या जाईल जे क्वेशन नंबर 6 मध्ये आहे. तर पहिली महत्त्वाची शॉर्ट नोट्स 1 नंबरच्या चॅप्टरवर नीड फॉर मॅनेजमेंट स्टडी. व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याची गरज काय आहे? नेक्स्ट आहे कॉन्ट्रिब्युशन ऑफ एफ.डब्ल्यू. टेलर, हेनरी फेयॉल, पीटर ड्रकर याच्यापैकी कोणताही एक विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे 2 नंबर चॅप्टरवर आधारित नेचर ऑफ प्लॅनिंग. ओके. म्हणजे नियोजनाचं स्वरूप स्पष्ट करा किंवा नियोजनाचे स्वरूप या नावाने सुद्धा शॉर्ट नोट्स विचारली जाईल. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ प्लॅनिंग. ओके. म्हणजे ज्याला आपण नियोजनाचं काय म्हणूया आपण अडथळे, नियोजनातील अडथळे असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आहे टाइप्स अँड स्टेप्स इन डिसिजन मेकिंग किंवा नुसतं डिसिजन मेकिंग पण विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. नेक्स्ट आहे अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. नंतर महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे टीम वर्क, ज्याला समूह कार्य किंवा समूह काम असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट आहे लास्ट नंबर चॅप्टरवर एलिमेंट्स ऑफ डिरेक्शन. त्याच्यानंतर लास्ट नंबर चॅप्टरवरच आहे प्रिन्सिपल्स रिगार्डिंग इंटरपर्सनल कम्युनिकेशन अँड ग्रुप बिहेवियर. ओके. या पद्धतीने महत्त्वाचे ब्रॉड क्वेशन्स शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. काही जरी इकडे दाखवलेले असतील, तर ते तिकडे पण विचारले जाऊ शकतात. म्हणजे हेनरी फेयॉलची 14 तत्वे. ओके. तुम्हाला एम-सी-क्यू मध्ये पण विचारले जाईल ते व्यवस्थापनाचा तत्ववेत्ता कुणाला म्हणलं जातं. ओके. असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट, प्रिन्सिपल्स अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या विषयाचा आपण क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या विषयांचे क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स बघणार आहे. काही अभ्यासक्रमाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर काही लवकरच अपलोड करण्यात येतील. तोपर्यंत तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि विद्यार्थी मित्रांनो, यापुढे म्हणजे फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत तुम्हाला कोणकोणते सिलेबस स्ट्रक्चर, क्वेशन पेपर, टाईम टेबल या सर्व बाबत तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये इत्थंभूत माहिती भेटेल. त्याकरता आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.